ज्या आदिवासी मित्रांनो, आज मी चाललो खूप दिवसातून शेतावर भात लावायला. गेल्या वर्षी गेलेलो त्याच्यावर आता चाललो. अशीच तुम्ही माझी व्हिडिओ कंटिन्यू बघा, जाम मजा येणार. आज आहे रविवार, आज सुट्टी, म्हणून चाललो मी शेतावर भात लावायला. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आमच्या डोंगरांचा व्ह्यू कसा आहे. ह्या डोंगराच्या कडेला आमची शेतं आहेत, तिथं आम्हाला जावं लागतंय. आणि तुम्ही बघू शकतात आमची पाण्यावर जायची वाट. गेल्या वर्षी तर आम्ही व्हिडिओ काढलेली, आज पुन्हा दाखवतो कशी वाट झाली ती. तुम्ही बघू शकतात या वाटेची परिस्थिती काय आहे. जोरात पाऊस पडला तर या वाटेची अवस्था काय होते. या वाटेने आमच्या बायांना 2-2, 3-3 हांडे आणावे लागतात. बघू शकतात पाऊस उघडलाय म्हणून ती वाट चांगली तुम्हाला दिसते. ह्या वाटाने बायांना 3-3, 2-2 हांडे आणावे लागतात घरी. तरी अशी आमची विनंती आहे, सरकारने किंवा पंचायतने लक्ष द्यावा, ही आमची विनंती आहे. आम्हाला घरपोच पाणी करून द्या. बघू शकतात वाट, आणि असल्या वाटाने आम्हाला शेतावर जायला लागतंय. खैराची संगत खोट्याची धरू नको. हे बघा कशी दोन अंडा डोक्यावर एक अंडा हातात कसे आल्यात. तू फिरू नको. आता त्यांना मी विचारतो कसं पाण्यावर 3-3 अंडा आणायला वाटतात तुम्हाला. शेतकरी पण आज चाललाय शेतावर, बघू शकतात तुम्ही. आणि असे बायांना 2-2, 3-3 हांडे आणावे लागतात डोक्यावर, हातात. अंदाज पाय बी निसटला तर जबाबदार कोण राहील? आम्ही स्वतःच ना. तर त्याच्याकरता सरकारने किंवा पंचायतने लक्ष द्यावा, आमच्या घरपोच पाणी आणून द्यावे, हीच आमची कळकळीची विनंती आहे. तुम्ही बघू शकतात इथून वाट कशा आहे. ट्रॅक्टर सुद्धा जाणार नाही, बैलगाडी सुद्धा जाणार नाही. गेल्या वर्षी आम्ही वाट दुरुस्त केलेली, ती व्हिडिओ तर तुम्ही बघितलीच असेल. आज मी पूर्ण व्हिडिओ काढतो, ती पूर्ण बघा. काळजी रे, इथं आमची विहीर आहे, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे. तुम्ही बघू शकतात आमची एक नवीन विहीर पाण्यात बुडली आहे. आणि जोरात पाऊस पडला का हा डॅम उलटून या साईडला येत आहे, मग कमरेवर पाणी होत आहे. मग बाया त्या कमरेवर पाण्यात हांडे घेऊन येतात. आज पाऊस उघडला आहे म्हणून काही वाटत नाही. पाऊस पडला का नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ काढून पाठवू शकताय. मी चाललो आमच्या विहिरीकडे. मला पाणी कसला पियाला ते तुम्ही बघू शकताय. आहे खडूळ पाणी बघा. विहिरीला पाणी तळ्यात टच झालाय. जोरात पाऊस पडला की याच्यात पाणी शिरतंय. बघू शकतात एवढे आम्हाला शेती नांगरून देणारा मोहन बांगारा अर्धामलो जाम आता सध्या व्हिडिओ काढून त्याची अवस्था तुम्ही बघू शकतात. आज सुट्टी आहे, कामावर पण काम, शेतावर पण काम. आम्ही भास्करला विचारत आहे, त्याच्यामुळे ते घरी चाललीत. आता 2-3 दिवस काय चिखल करायची वाट बघू नका तुम्ही. त्याशीच आमची कंटिन्यू व्हिडिओ बघा. आता डायरेक्ट आम्ही घुसतो शेतात भात लावाय. तुम्ही बघू शकता किती वयस्कर आजोबा कसल्या वाटाने आलाय शेतावर भात लावायला. आजोबा, तुला कसा वाटा तुमचा भात लावून झाला का? हा, अजून किती लावायचा आहे? ट्रॅक्टर आहे का? चिखल केलाय? मग कसं वाटतंय? सगळं मस्त पैकी ऊन पडलाय. हे शेतीकडे आल्यावर तुला कसं वाटतंय? हा, नाश्ता बिस्टा केला का? आता तुला तब्बल किती वर्ष झालं? बघ ते दारूची बोट काढतोय. तब्बल आजोबाला 80, 90, 92 वर्ष चालू आहे, तरी शेतावर काम करायला येतात. बघू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्ही बघू शकतात आमच्या शेतात आता चिखल कालवाय घेतलाय. चिखल आमचा बाबा बघा कसा ट्रॅक्टर चालवतो.
मूठ शेतात घालून घेतला आहे. नंतर चिखल करून झाल्यावर भात लावायला आणि पाऊस आला आहे जोरात. मित्रांनो आता भात लावाय घेतला आहे. बघू शकतात किती माणसं आहेत. आज रविवार आहे, सुट्टी ना, त्याच्यामुळं शेतावर जाम माणसं आहेत. आता मी ट्रॅक्टरवाल्याला विचारायला जातो, तुम्ही अशी शेतं दिवसात किती करतात ते. आमचा शेतावर कुत्रा दरवर्षी असतो शेत राखायला. बघू शकतात तुम्ही आमचा टॉमी. मी आता ट्रॅक्टरवाल्याला विचारतो. तर मी आता ट्रॅक्टरवाल्याला विचारतो का तुम्ही अशी शेतं दिवसातून किती करतात. आम्ही दिवसातून कम से कम ना 3-4 जणांचा करतो. जर कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर मला संपर्क करा. अशी तुम्ही शेतं हे म्हणजे शेताची सोंडे असे किती तुम्ही शेतं ट्रॅक्टरकर नांगरून करतात. आम्ही कम से कम 20-25 शेतं काढू शकतो. आणि एका दिवसाला हजेरी काय आहे तासाची. कोणाला येत असेल ट्रॅक्टरवरती ते त्याला दिवसाला 1000 रुपये देतो आम्ही. आणि एक शेत नांगरायला 1 तासाचं किती आहेत. एका तासाला म्हणजे 800 रुपये. 800 रुपये. तर मित्रांनो कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल शेतात लावायला तर संपर्क करा. बघू शकतात एवढा मोठा आमचा भात शेत लावून झालेला आहे. तो लावून झाला का आता हा लावायचा आहे. बघू शकता तुम्ही. शकतात हा एवढा मोठा शेत आता लावून झालेला आहे. आता आम्ही चालू तिकडे दुसरीकडे लावायला. आमची पब्लिक सगळी निघाले आहे बघा. बघ ही छोटीशी होती आमची दाढ, ती झाली कणून. आता चाललो मोठ्या दाढीत. आज रविवार असल्यामुळे शेतावर जाम खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे शेतावर मजा आले. तुम्ही बघू शकतात आमची छोटी छत एकदम डोंगराच्या कुशीत असलेले आमची शेत. कशाप्रमाणे हे दाढ खणतात ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघ असे प्रमाणे दाढ खणतात. आज पाऊस यावर्षी पाऊस आमची जेवायची सुट्टी झालेली आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळं काम झालेलं आहे. फक्त आता लावायचा इकडं. अशा प्रमाणे आमच्या शेतात जोरदार पाऊस पडतो.
गाईज आज फायनली आमची शेती लावून झालेली आहे. तुम्ही आज ब्लॉग काढलेला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.